राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यानं अत्यंत संयुक्त उपक्रम राबवण्याचं सुरुवात केलेली आहे। आणि मला आठवतं लहानपणापासून की सांगली जिल्हा आणि त्यामध्ये लोकनेते राजाराम बापू पाटील साहेब यांनी त्या काळापासून आधुनिकतेची कास धरली, त्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आता नवीन पिढी आत्ताचे चेअरमन प्रतीक पाटील साहेब। आजचा विषय हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस उत्पादन आणि साखर उत्पादकता वाढीचा जरी असला तरी सुद्धा मला या ठिकाणी तुम्ही उचित असा सत्कार आदरणीय पाटील साहेबांचा केला, कारण महाराष्ट्रामध्ये सहकारी खासगी साखर कारखान्यांची जी संख्या आहे आणि त्यांचं जे काम चालतं त्याच्यामध्ये हा विषय गांभीर्यानं जबाबदारीनं पुढे जाण्यासाठी आदरणीय पवार साहेब आणि सर्वांनी आदरणीय पाटील साहेबांची अध्यक्ष म्हणून टास्क फोर्सची निवड केली। साहेबांनी आतापर्यंतच्या 3 ते 4 मीटिंग झाला, स्वतः साहेबांनी अर्धा दिवस हे यायचं तंत्रज्ञान समजून घेतलेलं आहे आणि त्याच्या संदर्भातल्या जे काही अडचणी आहेत त्याला मात करून पुढे कसं जाता येईल, केवळ सांगली जिल्ह्याचा विचार न करता महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प कसा शेतकऱ्यांच्यापर्यंत नेता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आणि आम्हाला त्याचा विशेष आनंद आहे। या ठिकाणी मी अगदी सोप्या भाषेत सांगेन, काही ठिकाणी कदाचित तुम्हाला ते फार तांत्रिक वाटेल, परंतु ही पहिली पायरी आहे आपली। कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द आज परवलीचा झालाय, प्रत्येक क्षेत्रामध्ये AI हे सतत आपण ऐकतोय, मग मेडिकल फील्ड असेल किंवा इतर बाबतीमध्ये सुद्धा AI आज यायला सुरुवात केलेली आहे। आणि ऍग्रिकल्चरमध्ये शेतीमध्ये अगदी सुरुवातीला गेल्या 5 वर्षापूर्वी AIचा वापर आपल्याला ऊस उत्पादन वाढीसाठी कसा करता येईल म्हणून ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ही जी संस्था आहे बारामतीतली, त्या संस्थेनं थोडासा पुढाकार घेतला आणि याच्या कामाची सुरुवात झाली। याच्यामध्ये 1971 साली ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना झाली। पवार साहेब त्याचे अध्यक्ष, अप्पासाहेब पवार त्यावेळेचे चेअरमन आणि आता राजेंद्र पवार ती संस्था बघतात। आपल्याला थोडी बहुत ही संस्था माहिती असेल, कृषक नावाचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी भरवतो, भारतातली पहिली ट्रिप त्या ठिकाणी बसली आणि वेगवेगळे शैक्षणिक संशोधन या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालत असतं। या ठिकाणी विशेषतः मला सांगायचं आहे की नेदरलँडच्या बरोबरचे काही सेंटर आपण त्या ठिकाणी चालू केलेले, दूध उत्पादन वाढ, देशी गोवंशाची स्थापना आणि त्याच्यापासून उत्पादन वाढ कसे मिळेल हा एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी। सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबल नावाचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये एकाच स्क्वेअर मीटर जागेमध्ये 100 किलो टोमॅटोचं उत्पादन, वांगीचं उत्पादन, मिरचीचं उत्पादन कसं काढता येईल या संदर्भातला आपण प्रोजेक्ट आपला त्या ठिकाणी चालू आहे। आणि मग रिसायकलिंग ज्याला आपण म्हणतो, पाण्याचं खताचं रिसायकलिंग करून आपल्याला उत्पादन वाढ कशी घेता येईल या संदर्भात हा प्रोजेक्ट आहे। हे सर्व करत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात ज्यावेळी झाली 5 वर्षापूर्वी, त्यावेळी असं लक्षात आलं की ऑक्सफर्ड ही जागतिक दर्जाची संस्था आणि मायक्रोसॉफ्ट हे आपल्या सर्वांच्या कानावर असणारे शब्द आहेत। मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड बरोबर आपल्याला काम करायचं होतं आणि त्या संदर्भामध्ये भारतामध्ये कृषीच्या संदर्भात विविध विद्यापीठं काम करत असतात, संशोधन संस्था काम करत असतात। आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सायंटिस्ट कडलक सर त्या ठिकाणी आलेले आहेत। अशा 50-60 शास्त्रज्ञांचं योगदान या प्रोजेक्टसाठी आहे। त्याचबरोबर आपण UC डेव्हिस कॅलिफोर्निया, अर्क युनिव्हर्सिटी कोस्टारिका, लॅवरिस ब्राझील, VHL नेदरलँड आणि युनान चायना ह्यांच्याबरोबर रिसर्च आणि एज्युकेशनचं आपलं कोलॅबोरेशन आहे। महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्टनं अल्गोरिदम तयार करण्याचं काम केलेलं आहे। अल्गोरिदम म्हणजे काय, पूर्वी आपण शाळेत गेलो की पाढे पाठ करावे लागायचे, नंतर मुलांच्या हातात कॅल्क्युलेटर आले, आता पाढा हा ते विसरून गेले, कॅल्क्युलेटर आले, आता मोबाईल आले, त्याच्या पुढे जाऊन आपली यंत्र आता संशोधन असं चाललेलं आहे की या सगळ्या गोष्टी मागं पडत चाललेल्या आहेत। शेतीमध्ये सुद्धा शेती करत असताना ज्या अडचणींना सामोरं जावं लागते, आपण सगळे अनुभवी शेतकरी आहात, याच्यामध्ये सुद्धा 100, 125, 150 टन उत्पादन घेणारे शेतकरी आहेत, परंतु तुमचा जो अनुभव आहे तुमच्या शेतीसाठी, तुमच्या वाहनासाठी, त्या व्हरायटीसाठी आणि
पहिल्यापासून मशागतीपासून ऊस वाढीच्या 5 अवस्थांमध्ये ऊस तुटून जाण्यापर्यंतच्या ज्या तुमच्या व्यवस्थापनाचे निकष आहेत, तुमचे ठोकताळे आहेत, तो ठोकताळा 150 टनाचा अल्गोरिदमच्या भाषेमध्ये, गणिताच्या भाषेमध्ये कॉम्प्युटरला सांगायला लावणं म्हणजे आहे. आणि ते सांगण्यासाठी त्याला जो डेटा लागतो, मागचा 50 वर्षाचा, 60 वर्षाचा, 100 वर्षाचा, मातीचे वेगळे प्रकार, आतापर्यंत जेवढ्या काय व्हरायटी झालेल्या आहेत 419 पासूनच्या आतापर्यंतच्या सगळ्या, त्या व्हरायटीचं कॅरेक्टरिस्टिक, त्यानंतर त्याला लागणारं हवामान प्रत्येक वाढीनुसार, म्हणजे फुटवे फुटायला काय लागतं, कांडी वाढणीसाठी काय लागतं, कांडी जाड व्हायला काय लागतं, त्याच्यामध्ये सुक्रोजचं प्रमाण यायला काय लागतं, सगळ्या गोष्टीचा जो डेटा आहे, हा डेटा आपण ऑक्सफोर्ड आणि मायक्रोसॉफ्टला दिला. हा डेटा त्यांनी प्रोसेस केला, त्याला आपण डेटा अनालिसिस म्हणतो. मशीन लर्निंग मध्ये त्यांनी तो टाकला आणि त्याचं खूप सुंदर अल्गोरिदम तयार झालं की मी आज रोप लागवड करणार आहे. हे रोप लागवड करत असताना त्या रोपाला मला पाणी किती लिटर द्यायचं, माझ्या जमिनीला तिथली कंडिशन आता इव्हॅपो ट्रान्सपिरेशन जर 7 असेल, त्या ठिकाणी जमिनीमधला उपलब्ध स्फुरद 212 किलो आहे, स्फुरद 16 किलो आहे, पालाश 312 किलो आहे, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम याच्या लेवल्स अशाच्या आहेत. तर मी उद्या माझ्या ऊसाला पाणी किती लिटर, ते किती वाजता आणि संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करावं, त्याची सुंदर एका वाक्यामध्ये 2 वाक्यामध्ये शिफारस ही आपल्याला मोबाईलवर मिळते. आणि म्हणून हा प्रयोग आपण बारामतीमध्ये गेल्या 5 वर्षापासून राबवतो. नेक्स्ट, याची सुरुवात लंडनला ऑक्सफोर्ड आणि मायक्रोसॉफ्टचं एक वर्कशॉप होतं एआयच्या संदर्भात. त्यावेळी ट्रस्टचे डायरेक्टर प्रताप पवार साहेब, सकाळ समूहाचे अध्यक्ष, त्यांच्या आणि मध्ये जे बसलेले ते डॉक्टर अजित जावकर एआयचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर हे कामाला सुरुवात झाली आणि फार्म वाईज या संकल्पनेच्या आधारे ऊस पिकावर आम्ही त्याच्यामध्ये प्रयोग करत गेलो. हा प्रयोग केवळ 1 गुंठ्यामध्ये, 2 गुंठ्यामध्ये, 5 गुंठ्यामध्ये, 6 एकरामध्ये न राहता हा प्रयोग आपण 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर राबवायचा ठरवला. ज्यावेळेस आमचे 6 एकरातले निकष चांगले आले, सुरूचे, आडसालीचे, पूर्व हंगामीचे, त्यावेळेस आपण हा प्रयोग आणखीन जास्त क्षेत्रावर कसा राबवता येईल या संदर्भात कामाला सुरुवात झाली. आणि मायक्रोसॉफ्टचे खाली जे कोड घातलेले डॉक्टर रणवीर चंद्रा यांच्या बरोबर आपलं कोलॅबोरेशन झालं आणि अधिक वेगाने या कामाला गती प्राप्त झाली. ही आमची टीम आहे. ऑक्सफोर्ड आणि मायक्रोसॉफ्टचे 71 शास्त्रज्ञ ह्याच्यामध्ये गेली 4 वर्ष काम करतात. आणि आपल्या इथे पाडेगावचं स्टेशन, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉक्टर कडलक सर आणि त्यांची टीम आणि कृषी विज्ञान केंद्राचे अॅग्रोनॉमिस्ट हे त्याच्यामध्ये काम करतायत की एवढ्या सगळ्या व्हरायटी आहेत, एवढे जमिनीचे प्रकार आहेत, तिन्ही सीझन मध्ये आपण ऊस लावत असतो, सगळं करून एवढ्या पाणी वापरून, खतं वापरून सुद्धा आजची परिस्थिती महाराष्ट्राची अशी आहे की कारखाने 90 दिवसामध्ये बंद झाले. साधारणतः मी आकडेवारी काढली, खोडव्याची उत्पादकता ही 20 टन प्रति एकर सुद्धा नाही. आणि आडसाली, पूरहंगामी आणि सुरूची एकरी उत्पादकता ही आपली 39 टनाच्या वर नाही. एवढं सगळं करून, एवढा अनुभव पाठीशी असताना जर ही अवस्था असेल तर पुढे कारखान्याचं शेतकऱ्याचं काय होईल. त्यामुळं या संदर्भामध्ये आपण काम करत गेलो. नेक्स्ट, आणि मग याच्यामध्ये प्रत्येक शेताचं कुंपणाच्या बांधाच्या आत जेवढं काय क्षेत्र आपलं भरेल त्याचं मायक्रो प्लॅनिंग कसं करता येईल ह्याची प्रयोग आम्ही केले. हे प्रयोग करत असताना पूर्वीची पद्धत आपली अशी होती, मातीचा नमुना काढायचा, प्रयोगशाळेमध्ये तपासायला द्यायचा, शिफारस किती दिवसांनी येईल माहित नाही, आणि मग त्या पद्धतीनं दुकानातनं खतं आणायची आणि ती सुरुवातीला बेसरला टाकायची, बाळबांधीला टाकायची, रेग्याला टाकायची, मोठ्या बांधीला टाकायची. त्याच्यानंतर जमलं तर ड्रीप असेल तर एखादा डोस आपण ड्रीप मधनं द्यायचा, नाहीतर पाणी की पाणी. म्हणजे ही आपली सरास पद्धत आहे. आणि मग नंतर थोडीशी सुधारणा झाली, 6BA GA आपण स्प्रे घ्यायला लागलो. ह्याच्या पलीकडं आपल्याला जाता आलं नव्हतं आणि त्यामुळे एक मर्यादित उत्पादनापर्यंत आपण राहिलो. ऍव्हरेज उत्पादकता मला म्हणायची. असं नाही की शेतकऱ्यांनी उत्पादन एवढं घेतलेलं नाही, याच्यापेक्षा जास्त उत्पादन तुमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. पण किती आहेत शेतकरी? 100, 125, 150, 1000. आज लाखो शेतकऱ्यांची उत्पादकता एवढी कमी असताना
महत्वाचा विषय साखर उद्योग असताना आपण त्याच्याकडं असंच जर पाहत राहिलो तर पुढची परिस्थिती कठीण आहे. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक स्क्वेअर फूट ऊसाचा प्रत्येक स्क्वेअर फीट हा निरीक्षणाच्या द्वारे आपल्याला त्याच्यामध्ये नियंत्रण आणता आलं पाहिजे. आणि म्हणून याच्या द्वारे हे आपण कसं साधतो ते तुम्हाला सांगतो नेक्स्ट. आणि म्हणून हा एक प्रयोग आपण घेतला ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, ऍग्री पायलट, मॅप माय क्रॉप आणि फसल यांचा सर्वांचा सहभाग आहे. आता हे सगळं आपण कसं साधतो, AI आपल्याला मदत कशी करते आणि ह्याच्यामधून उत्पादन वाढ होते म्हणजे कशी होणार. हे यंत्र बसवलं आणि तुम्ही घरात बसलाय आणि सगळं झालं असं होणार नाही. त्याच्यामध्ये तुमचे प्रयत्न, तुमच्या तिथल्या जे काय व्यवस्थापनाचं कौशल्य हे तर तुम्हाला राबवावं लागेल. परंतु एक अनुभवी मुकदम AIच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आणि जो तुम्हाला प्रत्येक दिवशी त्याच्यामध्ये निरीक्षण सांगेल, उपाययोजना सांगेल. नेक्स्ट. सुरुवातीला हा प्रोजेक्ट कसा रन झाला. 1000 शेतकरी आपण घेतले ज्याच्यामध्ये शेतकऱ्याची 2 एकर 3 एकर 4 एकर जी काही जमीन होती ती आपण GISच्या द्वारे, आता तिथे ड्रोन दिसतोय परंतु सॅटेलाइट जो आहे उपग्रह, हे वेगवेगळ्या पद्धतीचे उपग्रह आपल्याला माहिती देत असतात. आपल्याला माहिती हे उपग्रह सेंटिनल 1 आणि सेंटिनल 6 हा रडार उपग्रह जो आहे तो रडार उपग्रह आपल्याला तासाला त्या कार्यक्षेत्रावरचं म्हणजे आपल्या ऊसाच्या कार्यक्षेत्रावरचं 1 मीटर बाय 1 स्क्वेअर मीटरची सॅटेलाइट इमेज पाठवत असतो. आता या ठिकाणी आपण बघतोय की हा जो मॅप काढलेला आहे GISने, ह्याच्यामध्ये शेताच्या बांधापासून आपण एकदा त्या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन केलं GISनी, GPSनी, म्हणजे चारी बाजून आपण चालत जायचं आणि ती जी माहिती आहे ती क्लाउडला दिली की तुमचा प्लॉट रजिस्टर होतो. म्हणजे तुमच्या बांधाच्या आतमध्ये जे काय क्षेत्र आहे ते रजिस्टर होतं क्लाउडला. आता हे क्लाउडला रजिस्टर झालं की आम्ही बारामतीमध्ये एक वॉर रूम केलेली, मोठे स्क्रीन आहेत आणि त्या स्क्रीनवर तुमच्या प्लॉटची सध्याची स्थिती काय आहे, कुठली स्थिती, तुम्ही लागवड केली आहे का, ऊसाची उंची किती आहे, कांडीची संख्या किती आहे, ऊसावर कुठली कमतरता आहे का, डिफिशियन्सी आहे का, पाण्याचं मॉइश्चर लेवल किती आहे, रोग पडण्याची परिस्थिती आहे का, कीड कुठली येऊ शकते, ही सगळी माहिती आपल्याला तिथं स्क्रीनवर दिसते. आता जसं हा स्क्रीन तुम्हाला दिसतोय तशा पद्धतीची माहिती आपल्याला तिथं दिसते. तिथं वॉर रूम केलेली आहे आणि त्या ठिकाणी 50 शेतकऱ्यांच्या पाठीमागे एक ॲग्रोनॉमिस्ट आपलं काम करत असतो. याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपण तिथे करतो की त्या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मातीचं परीक्षण करतो. आज कारखान्याच्या कार्यस्थळावर पण तुमच्या लॅबोरेटरी असेल, त्या ठिकाणी 16 एलिमेंट नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, FeMN, ZN, CO, त्याचबरोबर बल्क डेन्सिटी, पार्टिकल डेन्सिटी याची माहिती आपल्याला त्याच्यातून मिळते. तो जो काही रिपोर्ट आहे माती परीक्षणाचा तो रिपोर्ट नेक्स्ट. आणि सॅटेलाइट उपग्रह म्हणजे पहिली गोष्ट झाली ग्राउंड ट्रूथ, जमिनीचं काय आहे ते. दुसरी गोष्ट सॅटेलाइट आपल्याला ही सगळी माहिती सतत देत राहणार आहे, ती माहिती सगळी. आणि तिसरी जी माहिती आहे माझ्या पाठीमागं हे जे याला आपण म्हणतो ऑटोमॅटिक वेदर स्टेशन. आतापर्यंत वेदर स्टेशन वेगळ्या भागामध्ये होते. आपण पहिल्या प्रयोगामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन लावलं. हे ऑटोमॅटिक ह्याच्या दृष्टीने आहे की इथं सोलर पॅनल आहे. सोलर पॅनल हा या उपकरणाला बॅटरी बॅकअप देत असतो. वर जे आहे पलीकडं ती वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा व्हेलॉसिटी, स्पीड मोजत असतं. या ठिकाणी जे आहे ते लाईट इंटेन्सिटी मोजतं, प्रकाशाची तीव्रता. पीक उत्पादनामध्ये लक्स मध्ये प्रकाशाची तीव्रता मोजली जाते. ऊस हे पीक असं आहे की जास्तीत जास्त सूर्यप्रकाश असेल तर जास्तीत जास्त अन्न निर्मिती करतो. त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर पानावरचा दव, लीफ वेटनेस, त्या वातावरणातला वेटनेस किती आहे म्हणजे ओलावा किती आहे. आणि त्याच्या खाली या पद्धतीचे समोर ठेवलं असतं तर बरोबर.
समोर तोच करा म्हणजे सगळ्यांना दिसेल. आता याच्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की हे वेदर स्टेशन पूर्वी आपण प्रत्येक 2.5 एकराला एक लावलं, परंतु ह्याचं जे माहिती देण्याची क्षमता आहे, माहिती कलेक्ट करण्याची आणि देण्याची, ती जवळपास 1 किलोमीटर रेडियस आहे. म्हणजे 1 किलोमीटरच्या पूर्ण परिघामध्ये जेवढे शेतकऱ्यांची जमीन येईल त्याच्यामध्ये आपल्याला 12 घटकांची माहिती सतत हे उपकरण देत असतं. आणि ही माहिती क्लाउडला कशी जाते, तर जसं मोबाईलमध्ये कार्ड असतं तशा पद्धतीचं कार्ड याच्यामध्ये आहे. कंट्रोलर इथं आहे आणि या कंट्रोलरच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती, याच्यामधून हा अँटेना आहे, ही सगळी माहिती वाऱ्याची दिशा, वेग, पावसाचा पडणारा पाणी, लाईट इंटेन्सिटी, त्याच्यानंतर लिप वेटनेस, टेम्परेचर आणि सर्वात महत्वाचं हे सेन्सर्स आहेत जमिनीमध्ये. जसं ICU मध्ये पेशंट टाकल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण माहिती कलेक्ट करायला तुमचं ऑक्सिजन लेवल्स, हार्टबीट वगैरे सगळं जसं असतं तसं आपल्याला ही सगळी यंत्रणा शेतामध्ये बसवायची. हे AI मधलं टूल आहे. AIच्या सारखी माहिती कलेक्ट करणारी ही यंत्रणा आहे आणि ही यंत्रणा आपल्याला तासाला ही सगळी माहिती क्लाउडद्वारे AI रूमला, आमच्या वॉर रूमला येत असते. तुम्ही म्हणाल ही सगळी माहितीचा उपयोग काय आहे ऊस शेतीमध्ये? कारण ऊसाची वाढ आर्द्रता आणि विशिष्ट तापमानामध्ये म्हणजे 25 ते 32 डिग्री टेम्परेचरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होते. प्रकाशाची तीव्रता नुसती वाढली, आर्द्रता कमी असेल, जमिनीचा ओलावा कमी झाला की अन्नद्रव्याचं अपटेक जे आहे ते कमी होईल, म्हणजेच अन्नद्रव्याचं शोषण कमी होईल. तुम्ही किती खतं टाकली तरी त्याचा उपयोग होणार नाही आणि म्हणून त्याला एक विशिष्ट नाव आहे, त्याला म्हणतात VPD, व्हेपर प्रेशर डिफिशिएंट. हे व्हेपर प्रेशर डिफिशिएंट द्राक्षाचे शेतकरी, डाळिंबाचे शेतकरी, आता केळीचे शेतकरी बघायला लागले. म्हणजे मनुष्याला ज्यावेळी भूक लागते त्यावेळेस चांगल्या पद्धतीचं अन्न आपण सेवन करतो. पोट भरलेलं आहे आणि तुमच्या पुढं कुठले अन्न ठेवलं तर खाण्याची मानसिकता जरी झाली तरी पोटामध्ये अन्न जाणार नाही. आणि त्याच पद्धतीनं ऊसामध्ये आपण आपल्या सोयीप्रमाणे खताचे डोसेस टाकतो, बरोबर आहे ना? मग VPD कधी असणार आहे, उद्या, परवा, तेरवा, ह्या आठवड्यामध्ये, हे सांगण्याचं काम AI सांगतं. ऊस वाढीच्या प्रत्येक अवस्थेमध्ये, ऊसाच्या वाढीच्या अवस्था आपल्याला माहिती आहे. कांड जमिनीमध्ये दाबल्यानंतर 6व्या-7व्या दिवशी डोळ्याच्या बाजूनं जे काही छोटी छोटी टिपके असतात तिथून मुळी बाहेर येते. एक मुळी साधारणतः 15 दिवसामध्ये सुरुवातीची जी मुळी आहे ती वाढते, 1.5 मिलीमीटर रोज वाढते आणि नंतर ती खाकी होते आणि मरून जाते. दुसरी मुळी 45व्या दिवशी कांडीवरून येते, त्याला आपण कांडीमूळ म्हणतो. ती मुळी आपल्या ऊसाला अन्नद्रव्य शोषून घेण्यास मदत करते. तो कालावधी, फुटवे फुटण्याचा कालावधी, कांडी सुटण्याची अवस्था, कांडीची लांबी वाढण्याची अवस्था, कांडीची जाडी वाढण्याची अवस्था आणि जोमदार वाढ आणि नंतरचा जो विषय आहे तो त्याच्यामध्ये साखर भरण्याची अवस्था. ह्या प्रत्येक अवस्थेमध्ये अन्नद्रव्य, पाणी ह्याचं जे संतुलन आहे ते VPD या कालावधीमध्ये खूप चांगलं होत असतं आणि त्याचं पूर्ण अनुमान आपल्याला ह्या यंत्राद्वारे समजतं. आजपर्यंत आपण कधी याचा उपयोग केलाय का? नाही केला. त्यामुळं तुमचे अनुभव आहेत, एक्सपिरियन्स आहे, हार्डवर्क आहे, परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याला मोबाईलवर समजल्या की आज तुम्ही 14,000 लिटर पाणी द्यायचे, ते तुम्ही उद्या साधारणतः 10 ते 12 वेळेत द्या, असा जर मेसेज आला तर तुम्ही दिलेलं पाणी, त्याचबरोबर सांगितलेलं खत, समजा अमोनियम सल्फेट 5 किलो सोडायचे, ते पूर्णच्या पूर्ण 100% त्या पिकाला शोषण करण्यास मदत करणारे, जे खाली पण जाणार नाही, फिक्स पण होणार नाही आणि पाण्यावाटी इतरत्र जाणार. म्हणजे ऍक्टिव्ह रूट झोन ज्याला म्हणतो ऊसाचा, तो जो आहे 1.5 फुटापर्यंतचा, आडवा 1.5 फूट आणि उभा 1.5 फूट, या पूर्ण एरियामध्ये फक्त आपलं पाणी आणि खत राहील. वाया जायचा प्रश्न. आज आपण बघतो सगळीकडे शेवाळ वाढतं पाण्यामध्ये, म्हणजे नायट्रेट जो आहे आपण टाकलेला खतामधला हा सगळा पाण्यामध्ये उतरतोय.
आणि तो सगळा वहन होतो आणि त्यामुळं हे या पद्धतीनं काम करणार आहे. त्याच्या जोडीला हे मॉइश्चर मीटर जे आहेत हे काय आहे की जमिनीमधलं पाणी पिकाच्या रूट झोनच्या एरियामध्ये मोजणारं यंत्र आहे. त्याला आपण मॉइश्चर सेन्सर म्हणतो, ओलावा संवेदक असं म्हणतो. हा जो भाग आहे हा पहिला मॉइश्चर सेन्सर साधारणतः जमिनीच्या 7 इंचापर्यंत लावायचा असतो, 7 इंचावर. आणि दुसरा जो आहे हा जमिनीच्या 14 इंचापर्यंत लावतो. म्हणजे 0 ते 7 आणि 7.1 ते 14 इथपर्यंत ओलावा हा किती आहे हे आपल्याला तासाला वर पाठवत असतो. आता हा जो आहे हा टेम्परेचर सेन्सर, जमिनीतलं तापमान, वातावरणातलं तापमान आणि ऊस वाढीच्या त्या जे काय ऊस वाढलेलं आहे तिथलं तापमान ह्याचा पण आपल्याला वाढीसाठी उपयोग करून घेता येतो. हे सगळे झाले टूल्स, त्याला म्हणतात IoT टूल्स, इंटरनेट ऑफ थिंग्स. हे IoT टूल्स तुम्हाला माहिती द्यायचं काम करतात. ICU मधला पेशंट ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी तिथं स्क्रीन असतो सगळं, तिथं आपल्याला ऑक्सिजनच्या लेवल समजतात, तिथं आपल्याला हार्टबीट समजतात. ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रित केल्यानंतर डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतात आणि ते प्रिस्क्रिप्शन जे आहे ते आपल्याला अल्गोरिदमच्या माध्यमातून देत असतात. याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या पार्टनर्स आहेत, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड, त्यांनी काय केलेले की हा सगळा डेटा एकत्र केला. साधारणतः 50,000 शेतकऱ्यांचा डेटा मागचा एकत्र केला आणि चांगलं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी काय काय त्यावेळेस केलं होतं तो डेटा, विद्यापीठाच्या शिफारसी, ह्या सगळ्याचं अल्गोरिदम तयार केलं आणि ते अल्गोरिदम मशीन लर्निंगला टाकून त्याच्या शिफारसी तयार झाल्या. ऍग्री पायलट आणि मायक्रोसॉफ्टनी इरिगेशन, पाणी कधी दिलं पाहिजे, मायक्रो क्लायमेट काय आहे, ऊसाचं उत्पादकता किती येईल, म्हणजे आज आपण सांगू नाही शकत. ठीक आहे, कांड्या मोजून सांगू शकतो, ऊसाची उंची मोजून सांगू शकतो, गुणिले कारखान्याला तुटून जाणारे ऊस हे आपण सांगू शकतो. परंतु आपल्याला या माध्यमातून तुमचा ऊस ज्या दिवशी तुमची कांडी सुटणार आहे पहिली, तेव्हापासून आपल्याला समजतं की तुमच्या ऊसाची उत्पादकता आज 4थ्या महिन्यामध्ये जर हार्वेस्ट केला तर किती टन निघेल, किती किलो निघेल, 6व्या महिन्यामध्ये किती किलो निघेल, 12 महिन्यामध्ये किती किलो निघेल, 15 महिन्यामध्ये किती किलो निघेल टनावर. मॅप माय क्रॉप याचं वैशिष्ट्य असं आहे की सॅटेलाइट इमेजेस आपल्याला तासाला पाठवत असतात. पुढे मी तुम्हाला एक सक्सेस स्टोरी दाखवणार आहे त्या माध्यमातून कशा पद्धतीचे होते. आणि फसल जे आहे हे फसल या पद्धतीचं सेन्सॉर्स प्रोव्हाइड करत असतं. सिमोसॉफ्ट हे जे आहे ते हायपर स्पेक्ट्रल कॅमेरा, जसं आता मी चेअरमन साहेबांशी बोलत होतो त्यांनी सांगितलं की इथं पण ती व्यवस्था आपण करतोय किंवा प्रोव्हाइड करतोय. तर ड्रोनच्या सहाय्यानं तो हायपर स्पेक्ट्रल कॅमेरा जर जोडला आणि त्या शेताचं मॅपिंग केलं, कुठं कीड पडली त्याचे एकदम क्लिअर चित्र आपल्याला त्याच्या माध्यमातून समजतं आणि ती पण इन्फॉर्मेशन आपल्याला या प्रोजेक्ट मधून मिळणार आहे. नेक्स्ट, आता नक्की एआयच्या माध्यमातून काय साध्य होणार आहे, तर एआयच्या माध्यमातून आपल्याला या पद्धतीची यंत्रणा ही कारखान्याच्या माध्यमातून किंवा बँकेच्या माध्यमातून आपण एका गावासाठी एक जर उभी केली किंवा गटासाठी किंवा 2 उभ्या केल्या तर ही माहिती मिळत जाईल. शेतकऱ्यांच्या शेतावर फक्त मॉइश्चर सेन्सर्स असले पाहिजे, टेम्परेचर आणि मॉइश्चर सेन्सर्स आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर त्या माध्यमातून आपल्याला खत काय टाकायचंय, कोणतं टाकायचंय, ते कधी टाकायचं. त्याच्यानंतर आज आपण पानाचं परीक्षण करतो का ऊसाच्या, द्राक्षाचे शेतकरी 45व्या दिवशी 5वं पानाचा देठ जो असतो तो टेस्ट करतात. या ठिकाणी परीक्षण करण्याची गरज नाही, आपल्याला या माध्यमातून पानाचं परीक्षण करून मिळणार आहे. प्रत्येक ग्रोथ नुसार आपल्याला त्याच्यावर निरीक्षण ठेवता येणार आहे, मॉनिटरिंग करता येणार आहे. चौथी गोष्ट, तिसरी गोष्ट जी आहे ते पाणी किती द्यायचं, कधी द्यायचं आणि खत जे सोडायचे ते कशा पद्धतीनं सोडता येईल. रोग आणि कीड जर येणार असेल तर तो रोग कुठला, तो कीड कुठली, ती कधी येणार आहे आणि ती कुठल्या स्पॉटला येणार आहे याची पूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, कारखान्याच्या दृष्टिकोनातून उत्पादन आणि सुक्रोज याचाही प्रमाण आपल्याला त्या प्लॉटचं समजणार आहे. नेक्स्ट, एक उदाहरणादाखल आपल्याला प्लॉट घेतलेला आहे. ऊस लागवडीच्या अगोदर आम्ही ज्यावेळेस व्हरायटी तिथं लावायचं ठरलं त्यावेळेस तिथलं सॅटेलाइटनं मॅपिंग केलं त्या प्लॉटचं. आता मॅपिंग केल्यानंतर हे जे कलर्स दिसत आहेत
हे कलर्स NDVI नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स नावाचं एक हे असतं, त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचं मॅपिंग होतं. इथं काय दिसतं, हे जे हिरवे स्पॉट आहेत या ठिकाणी बऱ्यापैकी चांगलं पीक येईल आणि हे जे दाखवलंय या ठिकाणी तितकंसं चांगली फर्टिलिटी नाही आणि लाल जिथं स्पॉट आहेत त्या ठिकाणी सांगितलं की हे रदाड जमीन आहे, ह्याच्यामध्ये उत्पादन तुम्हाला मिळणारच नाही. या पद्धतीने गेलात. अशी जर माहिती आपल्याला ऊस लागवडीपूर्वी जर मिळाली तर त्या ठिकाणी आपण सेंद्रिय खतं टाकून किंवा वेगळी मॅनेजमेंट करून ही आपण प्लॉट एकसारखी करू शकतो. म्हणजे सुरुवातीलाच कमतरता कुठे आहे त्या जर आपल्याला समजल्या त्या भागामध्ये तर आपल्याला ती कमतरता भरून काढता येईल. आज काय करतो आपण, शेणखत सगळीकडे टाकतो, मळी सगळीकडे टाकतो, राख सगळीकडे टाकतो, बेसल डोस सगळीकडे टाकतो. त्या बेसल डोस मध्ये 16 घटक एकत्र टाकतो आणि सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट देतो आणि त्यामुळे आपला प्लॉट वर खाली असतो, कुठं चांगला असतो कुठं कमी असतो. तर ह्या ज्या गोष्टी ह्या टाळता येणार आहेत. नेक्स्ट, आता सॅटेलाइट इमेजिंग आपल्याला जे मिळतं ना सुरुवातीला तुमच्या शेताचं ते अशा पद्धतीने मिळतं. आता हे समजा 15 शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत, हा एक प्लॉट आहे, हा एक प्लॉट आहे, हा एक प्लॉट आहे. हे या ठिकाणी इथं व्यवस्थित आहे, या ठिकाणी इथं वेगळा कलर आहे, याचा अर्थ इथे काहीतरी फरक आहे. नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन मध्ये ऊस पिकाची वाढ काय झालीये, ती किती झालीये आणि त्याची क्वालिटी म्हणजे पानाची रुंदी, पानाची लांबी, कांडीची लांबी, कांडीची संख्या, हे सगळी माहिती आपल्याला NDVI च्या माध्यमातून मिळणार. EVI म्हणजे एनहान्स्ड व्हेजिटेशन इंडेक्स, तुमच्या ऊसावर तांबेरा, तुमच्या ऊसावर खोडकीड, तुमच्या ऊसावर पोकाबोंगा, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत का ह्याची पूर्ण माहिती आपल्याला EVI च्या माध्यमातून मिळेल. पिकाला मॉइश्चर काय आहे हे सुद्धा आता सॅटेलाइट सांगतो. जर समजा मगाशी मी तो सेन्सर तुम्हाला दाखवला, हा पण एका पद्धतीचा सेन्सर आहे. हा जरी आपल्याला शेतामध्ये नसला तरी सुद्धा सॅटेलाइटच्या माध्यमातून आपल्याला तिथं पाण्याचं मॉइश्चर किती आहे हे समजतं. तुम्ही म्हणाल की ऊस पडलाय माझा, आता ऊस वाढलेला आहे, मग तो सेन्स कसा करेल. जसं स्कॅनिंग केलं जातं, इन्फ्रारेड वेव्ह आतमध्ये जातात, तसं सॅटेलाइटचं स्कॅनिंग होतं आणि 1 मीटर पर्यंत, त्या 1 मीटर खोलीपर्यंत मॉइश्चर लेवल काय आहेत हे आपल्याला समजतं. वॉटर अपटेक मॅप, त्या पिकानं पाणी शोषण केलंय का हे पण समजतं. त्याच्यानंतर वॉटर वॉच मॅप, वॉटर मॅप म्हणजे कुठं जास्त पाणी झालंय, कुठं पाणी साठलंय, कुठं कमी झालेलं आहे, कुठं एकदम कोरडं पडलेलं आहे हे पण समजतं. आणि सगळ्यात महत्वाचं क्रॉपचा स्ट्रेस, जसं आपल्यावर स्ट्रेस असतो तसा पिकावर पण स्ट्रेस असतो. हा स्ट्रेस कशाचा असतो, जास्त पाणी, हा सगळ्यात मोठा स्ट्रेस आहे पिकावर. ज्यावेळेस जास्त पाणी असतं त्यावेळेस कुठलंही अन्न पीक हे अन्नद्रव्य ऑक्सिजन शोषून घेऊ शकत नाही, हा सगळ्यात मोठा स्ट्रेस असतो. पाणी कमी पडलं तरी स्ट्रेस असतो, रोग आला तरी स्ट्रेस असतो. हुमणी पिकाला लागलेली आहे, खाली मुळ्या खाल्लेल्या आहेत आणि वर पानं पिवळी पडलेली आहेत किंवा करपलेली आहेत, शेंडा करपलेला आहे. त्यावेळेस जर आपण तिथपर्यंत पोहोचलो तरच आपल्याला समजतं की अरे इथलं बेट आपल्याला काहीतरी अबनॉर्मल आहे. आणि मग ते लक्षात आलं तर आपण बघतो उकरून, त्याशिवाय आपल्याला समजतं का नाही. या कंडिशन मध्ये या पद्धतीनं ते सुद्धा आपल्याला समजतं की स्ट्रेस या ठिकाणी आलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण बघितलं तर आपल्याला ह्या गोष्टी समजतात. नेक्स्ट, आता याच्या माध्यमातून हे पिक्चर तुम्हाला दाखवतोय समजण्यासाठी. अगदी मॉनिटरिंग आपण या पद्धतीने आतापर्यंत सगळ्या प्लॉटचं करणार. म्हणजे कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये समजा 10,000 एकर जमीन आहे, 20,000 एकर जमीन आहे, हा प्रत्येक प्लॉट आपल्याला मॉनिटर करता येणार आहे. प्रत्येक स्क्वेअर मीटर मध्ये आपल्याला प्रिसिजन ऍग्रिकल्चर करता येईल, म्हणजे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करता येईल. आणि ह्या टूलच्या माध्यमातून ही सगळी सांख्यिकी माहिती आपण आपल्याला कलेक्ट करू. पुढे जाऊन आता आपण असं करतो, हा जो हायपर स्पेक्ट्रम कॅमेरा या ड्रोनला जोडलेला आहे त्याच्या माध्यमातून या पानावर कुठला रोग आहे, तो फंगस कुठला आहे, तो बॅक्टेरिया कुठला आहे, तो व्हायरस कुठला आहे हे पण आपल्याला समजणार. म्हणजे इथपर्यंत ही यंत्रणा आता काम करेल. नेक्स्ट, या पद्धतीने आता एक उदाहरण घेतलेलं आहे. हा एक गट आहे, त्या गटामध्ये 1000 एकर जमीन आहे, छोटे छोटे प्लॉट आहेत. त्याच्यामध्ये नत्राची डिफिशियन्सी आपण आयडेंटिफाय केली 1000 शेतकऱ्यांच्या.
ठिबक सिंचन वापरणं हे आज सांगण्याची वेळ नाहीये. 50 वर्षापूर्वी सांगितलं असतं तर ठीक होतं, पण लोकल लेवलला स्थानिक अडचणी असतात. मग तुमच्या लिफ्ट इरिगेशन असतील अशा ठिकाणी आपण, मला असं सांगायचं की AI तिथं सुद्धा काम करू शकतं. फक्त ज्या शिफारशी आलेल्या आहेत की तुम्ही 2 दिवसामध्ये एवढं लिटर पाणी द्या, त्या पाणी कसं द्यायचं ते फक्त आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे 14,000 लिटर 15,000 लिटर ड्रिपनं पाणी सोडायला सोपं जातं. नंबर ऑफ ड्रिपर्स, लॅटरलची लेंथ आणि पडणारं पाणी हे कॅल्क्युलेशन करून लगेच आपल्याला समजतं. पाठ पद्धतीनं पाणी देत असताना मग व्ही नॉच लावायची का तिथं, किंवा त्या ठिकाणी तुमचे HP किती आहे आणि पाणी किती पडतं तासाला, ह्याच्यावर थोडंसं अनुमान द्यावं लागेल. 100% रिझल्ट येणार नाहीत, परंतु 60, 70, 80% तर रिझल्ट आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतील. त्यामुळे सुरुवातीला आमची शिफारस असं असते की लागवड अंतर मध्यम बारीक काळी जमिनीमध्ये शक्यतो 5 फूट आणि त्याच्या पुढचं लागवड अंतर 2 सरीतलं असलं पाहिजे. ऊसाची लागण ही रोपांनीच असली पाहिजे. तुम्ही म्हणाल मी कांडीने केलं तर काय अडचण, कांडीने करायला हरकत नाही, परंतु ज्या वेळेस आपण 5x2 5x1.5 वर रोपं लावतो, चांगली 22 ते 35 दिवसाची रोपं असतात, एकसारखी वाढलेली असतात, रोगमुक्त असतात, दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजची रोपं असतात, त्यावेळेस मुळा चांगली असतात आणि एकसारखी वाढ होते, फुटवे एका वेळी निघतात. हे सगळं कुठं घडतं ज्यावेळेस आपण एका पद्धतीनं जाऊ. कांडीनं लागवड करत असताना 1 डोळा 2 डोळा 3 डोळा कांड्या आपण तशाच दाबत असतो. जमीन मऊ असेल तर कांडी खाली जाते. कोंब येताना उशिरा उगवतो, त्याच्यामध्ये तो ऊस तयार होताना उशिरा तयार होतो, एकसारखं वाढ नसतं. त्यामुळं रोपं कारखान्यांनी करावीत किंवा शेतकऱ्यांनी करावीत किंवा पाणी वापर संस्थांनी स्वतः रोपं करावीत, परंतु लागवड ही रोपांनी असली पाहिजे. आणि बरोबर साधारणतः 4,500 रोपं आपल्या एकरात लागतील. एका ठिकाणी फुटवे किती ठेवायचं हे सुद्धा हे आपल्याला सांगतो. 8 ते 10 फुटवे आपल्याला बास होतात. 13-007 ही जी व्हरायटी आहे तुम्ही बघितलं असेल, या व्हरायटीमध्ये असंख्य फुटवे येतात. याचं नियंत्रण सुद्धा आपण या पद्धतीने करू शकतो की आपल्याला 10 ते 12 फुटवे कसे ठेवता येतात. आता हे नियंत्रित फुटवे ठेवण्यासाठी AI आपल्याला हे सांगतं की आज तुम्ही या पद्धतीची खतं सोडा, या पद्धतीचे स्प्रे करा, इथपर्यंत आपल्याला नियंत्रण करता येतं. त्यामुळं 4,500 रोपं 10 फुटवे म्हणजे साधारणपणे 40,000च्या वर कारखान्याला तुटून जाणाऱ्या ऊसाची संख्या आपल्याला 100% मिळते. म्हणजे तुम्ही जर बघितलं शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन, आज मी काल गेलो होतो संग्राम तावरे नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात. साहेब त्यांनी 2.5 एकराला आपली यंत्रणा बसवली आणि सलग 10 एकर क्षेत्र येत. मी तामिळनाडूत सगळे शेतकरी आले होते, त्यांना घेऊन गेलो होतो. ते शेतकरी शेवटपर्यंत चालत चालत गेले तिकडे. त्यांनी ही यंत्रणा बघितली, मॉइश्चर सेन्सर बघितला. त्यांनी प्रश्न असा विचारला की 2.5 एकराला तुम्ही दिलं होतं, मग 10 एकरातले सगळा ऊस एकसारखा कसा आहे. त्या शेतकऱ्यांनी तेच सगळी शिफारशी पुढच्या 7.5 एकराला वापरलं. ते वापरलं तर हरकत नाही ना, उत्पादन तर वाढणारच आहे. ते अगदी 100%च्या ऐवजी 91% खरे. त्या पद्धतीनं सगळी बेट मोजली. 4,500 बेट एका एकरामधली. कुठलंही बेट घ्यायचं आणि त्याला मोजून 10 फुटवे आणि कांडींची संख्या. ऑगस्ट सप्टेंबर मधली लागवड होती. 16 कांड्यावरचा एकसारखा ऊस सगळा एकसारखा असं आपल्या शेतामध्ये बघायला नाही मिळत. आपल्यामध्ये पहिला येणारा फुटवा हा जाड ऊस असतो. तुम्ही छाटला तरी 1.5 महिन्यानंतर तरी सुद्धा एकसारखे फुटवे नसतात. याचं कारण आहे अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन. आणि हेच आपण याच्यामध्ये साधतो की 45,000 ऊस नको आहेत आपल्याला, 40,000च ऊस पाहिजेत. पण प्रत्येक ऊस हा कमीत कमी आपला 3 किलोच्या वर पाहिजे. आता हे ठीक आहे, कागदावरचं गणित तुम्ही म्हणाल 4-12 120 टन, परंतु आम्ही 4-12 नाही 5 किलोचा ऊस काढलेला आहे आणि 150 टनाचे उत्पादन घेतलेले. सुरू मध्ये 265 वाणाचं 8,500 उत्पादन घेतलेले आपण 120 टन VSI ची व्हरायटी. 18-121 पण तसेच आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे हे सगळं जे तंत्रज्ञान आहे हे आपल्याला इथपर्यंत घेऊन जातं. आणि आपण अशी शिफारस करतो की 30% उत्पादन वाढ ही झाली पाहिजे.
तुमचं जर 50 टन उत्पादन असेल त्याचे 30%, म्हणजे कमीत कमी 15 टन उत्पादन मिळालं पाहिजे वाढून, कमीत कमी. म्हणजे 15 ते 45,000 रुपये खर्च आपण करणार, उत्पादन वाढ आपल्याला होणार कमीत कमी. अशा पद्धतीची स्वस्तातली टेक्नॉलॉजी अजूनपर्यंत कुठं नव्हती, आणि त्यामुळे हे तंत्रज्ञान आपल्याला अवगत करावं लागेल. नेक्स्ट, आता हे जे सॅटेलाइटने पिक्चर दाखवलेले स्पॉट स्कॅनिंग केल्यावर या पद्धतीची तुमची जमीन आहे, इथं वेगळी जमीन आहे, इथं वेगळी आहे, इथं वेगळी आहे, इथं वेगळी आहे. मग मॉइश्चर सेन्सर्स कुठं बसवायचं, म्हणजे 2.5 एकराला एकच सेन्सर बसवणार आहे ना आपण, तर तोही स्पॉट तो आयडेंटिफाय करून दाखवतो. याच्यामध्ये ह्या 3 ठिकाणी आपण मॉइश्चर सेन्सर बसवला पाहिजे. हे पण आपल्याला सॅटेलाइट आणि AI सांगते. जसं मी तुम्हाला सांगितलं की AI नो टच, म्हणजे सॅटेलाइटनी सगळी आपण माहिती कलेक्ट करत राहणार. दुसरी AI लो टच, हे सगळे सेन्सर्स आणि IoT टूल्सनी माहिती आपण घेत राहणार. आणि ग्राउंड ट्रूथ, हे सगळं बरोबर आहे का, हे ग्राउंड ट्रूथ म्हणजे परिस्थिती लोकलची काय आहे, तिथल्या प्लॉटची ही अनालिसिस करून करणार, आणि ह्याच्याने आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती होणार. नेक्स्ट, ही सगळी माहिती आपण एवढी कलेक्ट करतोय एका प्लॉटची. आतापर्यंत द्राक्षामध्ये पण आपण कधी असं केलेलं नव्हतं आजपर्यंत. हे सायन्स आहे, ही टेक्नॉलॉजी आहे, ही माहिती मगाशी मी फक्त ह्या 2 गोष्टीबद्दल बोललो, इंडायसिस, NDVI आणि EVI. पण ह्या सगळ्या EVI जे आहेत इंडायसिस, ही सगळी माहिती आपल्याला सॅटेलाइट देते, आणि त्याचा खर्च फार नाही. सॅटेलाइटद्वारे ही माहिती कलेक्ट करायला खर्च फार नाहीये. सॅटेलाइट आणखीन एवढं देतोय आपल्याला, साहेब, जर तुमचा प्लॉट आपण मार्क केला तर मागच्या 10 वर्षामध्ये तुमच्या प्लॉटची परिस्थिती काय होती, सॉइल फर्टिलिटी काय होती, तुम्ही कुठल्या वर्षी उत्पादन चांगलं घेतलं, हे सुद्धा मागच्या 10 वर्षाचा डेटा हा आपल्याला सॅटेलाइट देतोय आज. आणि तुम्ही त्या वर्षी काय प्रॅक्टिस होती हे जर सांगितलं तर आणखीन AIचा अल्गोरिदम चांगलं डेव्हलप, म्हणजे ही माहिती आहे आपल्याला. हा सगळे इंडायसेस, ही सगळी माहिती ही ज्यावेळेस एकत्र केली जाते, घुसळली जाते अल्गोरिदमच्या भाषेमध्ये, आणि त्याचा जो मीन येतो, शिफारस, ती आपल्याला येते. हे आता मी जसं सांगितलं की वेदर स्टेशन, सॅटेलाइट, हे सगळी माहिती प्रत्येक लेवलला आपण अनालिसिस करत जातो, आणि मग आपल्याला येतो तो रिझल्ट एकत्रित. आणि हा रिझल्ट व्यवस्थित असतो, असं नसतं की काहीतरी वेगळी माहिती दिलेली आहे, आणि शेतकऱ्याला ते अवलंब करण्यासाठी वेळ दिला जातो, आणि ती माहिती दिली जाते मराठीतून, इंग्लिशमधून नव्हे, की तुमच्या पिकावर स्टेम बोरर, खोडकिडा येण्याची शक्यता आहे, पहिली विजिट करा. आलाय का, नाही आला असेल तर सांगतो की तुम्ही शेताच्या ह्या कोपऱ्यामध्ये जावा, तिथं हा खोडकिडा आलेला आहे. तो तुम्हाला मॅपच्या द्वारे दिसतो की हा पूर्ण एरिया आहे, इथं फक्त जावा, इथं हा खोडकिडा आलेला आहे, इथं तांबेरा आलेला आहे, इथं तुम्ही पाणीच नाही दिलेलं, किंवा इथं पाणी पोहोचलेलं नाही. एवढी सगळी माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसते. तुम्ही ठरवायचं तिथं जाऊन काय करायचं. 1000 शेतकऱ्यांच्या मध्ये आम्हाला असे काय 8-9 शेतकरी भेटले की आमचे अलर्ट जात होते. आम्ही फोनवरून सांगत होतो की जाऊन तिथं ऍप्लिकेशन करा, अमोनियम सल्फेटचं करा, युरियाचं करा. त्यांची काय अडचण असेल त्यांनी केली नाही. 1 आठवड्यानंतर आमच्या ह्याला दिसलं की तिथं नायट्रोजनच्या लेवल कमी आहेत. तो शेतकरी सांगत होता की मी टाकलं, पण AI तुम्हाला आम्हाला फसवू शकत नाही. तिथं आमच्या लक्षात आलं की त्यांनी तिथं ती ऍप्लिकेशनच केली नाही. हे एवढं मायक्रो लेवलला आपल्याला मॉनिटरिंग ह्या माध्यमातून करता येईल. नेक्स्ट, आता हे सगळ्या फिगर्स जाऊ द्या. आपल्याला 40% पाण्यात करता येणार. 40%. त्यावेळेस पाठ पद्धतीनं पाणी आपण देतो त्यावेळेस साधारणपणे 1,50,00,000 लिटर पाणी आपण देत असतो आडसालीला, कमीत कमी. ड्रिपच्या माध्यमातून पाणी जर तुम्ही मोजलं तर साधारणपणे 1 कोटीच्या दरम्यान आपण देतो. आणि AIच्या पद्धतीनं 150 टन 120 टन उत्पादन काढताना आपण जे पाणी दिलं साधारणतः 90 लाख लिटर ते 91.5 लाख लिटर मध्ये आपण ते उत्पादन घेतलेलं. म्हणजे 40% पाण्यात बचत होणार असेल
आणि 30% मिनिमम 30% उत्पादन वाढणार असेल तर मला वाटतं आपण ह्या सगळ्यांनी याचा स्वीकार केला पाहिजे. आता हे पूर्वीचे अलर्ट आहेत, तुम्ही तर बघा की इंग्लिशमध्ये हा अलर्ट आला होता की इरिगेट युअर प्लॉट 2 एकरचा विथ 22,462 लिटर पाणी आणि तुमची मोटर 1 तास 17 मिनिटं चालवा. तुम्ही तुमच्या मोटरचे डिटेल्स, HP चे डिटेल्स आणि ड्रिपची डिझाईन हे सगळं जर व्यवस्थित दिलं तर ते सुद्धा आपल्याला सांगता येईल की तुमच्या त्या ह्याला किती वेळ चालवायचं सगळी सिस्टम. इथपर्यंत हे मॉडेल रन झालेलं आहे. नेक्स्ट, या सगळ्या गोष्टीचा स्टॅटिस्टिकल अनालिसिस आपण केलं की या नॉन एआय मध्ये हे चाललंय, हे बरोबर चाललंय का. थोडंसं ज्यांना गणित कळतं त्यांच्या लक्षात येईल की ह्या पी व्हॅल्यू महत्वाच्या असतात. त्यांच्या पी व्हॅल्यू ह्या 0.05 पेक्षा कमी असल्या पाहिजेत. एका ठिकाणी फक्त आपली तिथपर्यंत त्या लेवल पर्यंत आलेली आहे, म्हणजे स्टॅटिस्टिकली हे सगळं बरोबर आहे, सिग्निफिकंट आहे. नेक्स्ट, आणि मग निश्चित आपण ह्याच्या माध्यमातून ह्या आता ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ना ते त्याच्यात आपण अल्गोरिदम तयार केलं होतं. ह्याच्यामधून एक गोष्ट साधली, रिअल टाइम आपल्याला सिस्टीम समजते आता काय परिस्थिती आहे त्या प्लॉट न जाता. दुसरी गोष्ट, अगोदर आपल्याला डिटेक्शन करता येतं. तिसरी गोष्ट, जेवढे रिसोर्सेस आहेत पाणी खतं हे व्यवस्थित वापरता येतात आणि ह्या सगळ्यांचा उपयोग उत्पादन वाढीसाठी आपल्याला करता येतो. आता तुम्ही बघा ह्या ऊस वाढीच्या सगळ्या अवस्था आहेत, बरोबर आहे. इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे की काय मी दिलं पाहिजे. फुटवा, किलरी, फुटवी अवस्था, इथं कांडी सुटण्याची अवस्था, मॅच्युरिटी. आपल्याकडे तुरे येतात, म्हणजे कोल्हापूर, सांगली, जसं जसं इकडे आपण जाऊ तिकडे तुरे जास्त येतात. तुरा येण्याचं सायंटिफिक कारण माझ्यापेक्षा कडलक सर जास्त सांगतील की हवामानातला बदल, जास्त काळ पाऊस, जमिनीत पाणी साठणं, ह्या जरी कारण असली तरी सुद्धा आपल्याला व्यवस्थापनाच्या माध्यमातून केवळ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ऊसाची करता येईल. म्हणजे कांडी सतत फुटण्यासाठी जे काही न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे ते सुद्धा आपल्याला याच्या माध्यमातून सांगता येईल. म्हणजे ते सुद्धा मॅच्युरिटी आपल्याला डिले करतायत. मॅच्युरिटी डिले झाली, कांड्यांची संख्या वाढली, उत्पादन वाढलं. ॲरो फॉर्मेशन झालं, लवकर मॅच्युरिटी आली की तुमची ऊसाची वाढ संपली. ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला एआय मार्गदर्शन करेल. नेक्स्ट, हे क्रॉप प्लॅनर आमच्या इथं तो दिसतो त्या प्रत्येक शेतकऱ्याचा. इथं आता हे इंग्लिश मध्ये आहे. क्रॉप मॉनिटरिंग, इरिगेशन, वीड कंट्रोल, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, इरिगेशन, पेस्ट डिसीज मॅनेजमेंट, त्याच्यावर अनालिसिस होतं. नेक्स्ट, आता पाणी खरोखर किती वाचलं जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. त्या प्रत्येक जर्मिनेशन पासून, ऊस फुटायला लागल्यापासून आपण प्लॉटचं पाणी मोजत गेलो, ड्रिपचं आणि नॉन ड्रिप, म्हणजे ड्रिप पण नॉन एआय केलेलं. तुम्ही इथं बघा 80 वेळा फक्त आपण एआयचं ड्रिप चालू केलं, या ठिकाणी 131 वेळा ड्रिप चालू करायला लागलं आपल्या पद्धतीत. पाणी गेलं किती, निम्म. इकडे 4 लाख लिटर तर इथं 2.25 लाख लिटर, एवढा फरक त्याच्यामध्ये पडतो. म्हणजे मध्ये 2 ओळीच्या मध्ये भेगा पडल्या तर आपण काळजी करायची गरज नाही. पिकाला फक्त ओलावा पाहिजे, पाणी साठलंच नाही पाहिजे. नेक्स्ट, कीड आणि रोग अलर्ट कसे मिळतात. कीड आणि रोगचे अलर्ट एवढ्या सगळ्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला दिलं जातं. तापमान, जमिनीतलं तापमान, जमिनीतल्या वरच्या फुटातलं तापमान, जमिनीच्या वरच्या फुटातलं तापमान, जमिनीच्या खालच्या फुटातलं तापमान, ह्युमिडिटी, पानावरचं दव किंवा ओलावा, म्हणजे दव असेलच असं नाही, ओलावा किती आहे, पाऊस असेल तर तो किती, प्रकाशाची तीव्रता लक्स मध्ये किती, वाऱ्याची दिशा, हे सगळ्याचं अनुमान काढून स्टेम बोरर किंवा पोकाभोंगा हा रोग आहे हा कधी येऊ शकतो त्याचा अनुमान काढलं जातं. नेक्स्ट, इथं बघा खतं जे म्हणतोय ना आपण 30% पण खतात बचत होते. समजा 400, 170, 170 हा डोस आहे सुरूचा हेक्टरी नत्र स्फोरक पालाचा. एकरामध्ये काढायचं झालं तर आपण बेसलला 10-26-26 2 बॅग, युरियाचे अर्धा बॅग, निंबोळी पेंट ह्या सगळ्या गोष्टी देतो. परंतु टोटल डोस मध्ये साधारणतः युरिया म्हणजे नायट्रोजन मध्ये 30%, 29.4% बचत झाली, स्फुरदामध्ये 8% बचत झाली आणि पालाश मध्ये 12% बचत झाली. हे नॉन एआय ला वापरलेली खतं, हे एआय ला वापरलेली खतं. नेक्स्ट, त्याच्या पुढे जाऊन हे आपण 1000 शेतकऱ्यांचा अनालिसिस केलंय की खरोखर वाढ कशात झाली, कुठल्या स्टेजला झाली. असं नाही की शेवटी फुटवे आपण मोजले, असं नाही.
पहिल्या दिवसापासून आपण ऑब्झर्वेशन केलं. आपले PhD चे स्टुडंट त्याच्यामध्ये काम करत होते. जून, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर प्रत्येक महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं की टिलरची संख्या एकसारखी मिळाली. इंटरनोड ज्याला आपण म्हणतो कांडी, ही कुठल्या महिन्यामध्ये किती मिळाली. साधारणतः 2 ते 2.5 कांड्या एका महिन्यामध्ये उसाला फुटतात आपल्या मॅनेजमेंट. एआयच्या मॅनेजमेंटनं 3 ते 3.5 कांड्या आपल्याला महिन्याला मिळालेल्या. हे कसं काय झालं तर हे अन्नद्रव्याचा अपटेक जास्त झाला, त्यामुळे वाढ झाली. 12 महिन्यामध्ये 12 कांड्या तुम्हाला जास्त मिळाल्या. 12 कांड्या म्हणजे किती फूट झालं? 6 फूट. अर्ध्या फुटाची कांडी झाली म्हणजे 6 फुटाला ऊस तुमचा वाढवून मिळणार आहे. या पद्धतीनं पानाची रुंदी, व्हरायटल कॅरेक्टरिस्टिक जरी असलं तरी सुद्धा पानाची रुंदी, ऊसाची जाडी, टोटल ऊसाची उंची आणि पानाची रुंदी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला फरक जाणवतो. आणि मग सगळा डेटा आम्ही पाडेगाव रिसर्च स्टेशन आणि सरांच्या माध्यमातून आम्ही तो चेक केला. 86,032 एआय नॉन एआय, 10,001 नॉन एआय एआय, 265 15,012 8,005 18,121 सगळ्या व्हरायटीवर. ऊसाची उंची बघा. उदाहरण दाखल आपण 265 घ्या. एआय नॉन एआय मध्ये एवढा फरक जाणवलेला. ऊसाच्या वजनामध्ये आपल्याला दुपटीने वाढ झालेली आहे. आणि हे केवळ कागदावरचं नाही, हे शेतकऱ्यांचे ऍव्हरेज आहे. मिलेबल केन्स, तुटून जाणारी ऊसाची संख्या ही सगळ्यात महत्वाची असते, ही आपण मोजली. त्याच्यानंतर कांडींची संख्या म्हणजे ऑफकोर्स 265 ला जास्त वाढ होते म्हणून तिथं बघा, परंतु इतरत्र सुद्धा 30 कांड्या आपल्याला कमीत कमी मिळाल्या. 30 कांड्या. त्याच्यानंतर 86,032 ला 32 कांड्या. आता पण तो 86,032 चा ऊस उभा आहे. साधारणतः 1 मार्च 2024 ची लागवड होती. आपण 2 मार्च 2025 ला हा ऊस काढलेला आहे. आता स्टेम गर्थ बघा, ऊसाची जाडी MM मध्ये, लेंथ म्हणजे एआयने ईल्ड प्रेडिक्ट केलं होतं किती निघेल. साधारणतः जे हार्वेस्ट केलं आपण इथं सांगितलं होतं 150 टन निघालं पाहिजे. 150 टन एकरातून 12 महिन्यामध्ये 265 व्हरायटीचं आपल्याला 150 आणि वर एवढं किलो मिळालेलं. त्या व्हरायटीचं इन पोटेन्शियल 66 टन आहे प्रति एक. म्हणजे या सगळ्या व्यवस्थापन व्यवस्थित केलं, रिसोर्सेस दिले व्यवस्थित, तर आपल्याला पोटेन्शियल पेक्षा जास्त ईल्ड या माध्यमातून घेता येईल. आज सुद्धा बरेचसे शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत आडसाली, पूर हंगामी आणि सुरूचे. मी हवं तर तुम्हाला फोन नंबर देतो त्या भागातल्या. तुम्ही आता तिथली वाढ काय आहे, तिथले व्यवस्थापन काय आहे हे पण आपण बघू शकता. नेक्स्ट. त्याच्यानंतर थोडासा हा आमचा विषय फार मोठा नाही, परंतु याच्यामध्ये सुक्रोजच्या बाबतीमध्ये पण आपण थोडस टेस्टिंग केलं की वाढ होते का, तर त्याच्यामध्ये थोडासा फरक आपल्याला जाणवलेला आहे. म्हणजे 0.5% जरी सुक्रोज पर्सेंट वाढलं तरी मला असं वाटतं की 10,000 टन कॅपॅसिटी असणाऱ्या कारखान्याचं 0.5% सुक्रोज प्रमाण CCS चं वाढलं तरी खूप मोठा बदल आपल्याला त्याच्यामध्ये करून घेता येईल. नेक्स्ट. सगळ्यात महत्वाचं रेसिड्युअल इफेक्ट. तुमचा ऊस तुटून गेल्यानंतर त्या जमिनीत काय राहिलं का, एवढं सगळं मायनिंग केलं का त्या ऊसानं, जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर सगळ्यात सेंद्रिय घटक ऑर्गॅनिक कार्बन आपला संपून जातो जमिनीतला आणि मग परत खोडव्याचं उत्पादन खूप कमी येतं. व्यवस्थित सेंद्रिय खतांचे डोसेस, बायो फर्टिलायझर्स हे सगळे व्यवस्थित दिलं तर तुम्ही बघा की रेसिड्युअल इफेक्ट हा कमी झालाय. म्हणजे त्याच्यामध्ये फार फरक नाही पडले. याचा अर्थ खोडव्याला खतं द्यायची नाहीत असं नाही, परंतु जसं आपण म्हणतो की मका एक खादाड पीक आहे, तुम्ही मकेला तेवढ्या प्रमाणात खतं नाही दिले तर दुसरं जे पीक आपण तिथं करणार ते चांगलं येत नाही. तसं या पद्धतीनं आपण गेलो तर खोडव्याला आपल्याला व्यवस्थापन करायला सोपं जाणार. हा एक तुमच्या डोळ्यासमोर दिसावे चित्र म्हणून घेतलंय. अनिल कुमार शहा म्हणून शेतकरी आहे, त्याचं गेल्या वर्षीचं प्लॉटचं छायाचित्र घेतले. हे असं दिसतं आपल्याला मोबाईलवर. काय दिसतं, या ठिकाणी
पिकाची वाढ मध्यम होती त्या ठिकाणी पिकाची वाढ कमी होती. हे ठीक आहे. आता इथं काय आहे? रोग आणि किडीच. इथं काय दिसतंय की रोगाचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता इथं जास्त आहे कडेला. हे काय आहे की पीक अन्नद्रव्य कुठं चांगलं शोषण करून घेणार आहे? इथं. हे मागच्या वर्षीचं. नेक्स्ट पिकावर ताण दिसतोय बघा, इथं नाही. या ठिकाणी योग्य पाणी इथं आहे, या ठिकाणी पाणी थोडस बरोबर नाही. नेक्स्ट आता हे या वर्षीचं करंट काय दिसतंय? त्याच प्लॉटचं या ठिकाणी वाढ चांगली होते, या ठिकाणी थोडस कमी आहे. या ठिकाणी कीड रोग येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, इथं जास्त. म्हणजे काहीतरी कमी जास्त असेल ना इथं. आणि आपल्याला या ठिकाणी अन्नद्रव्याचं शोषण दिसतं. नेक्स्ट आता इथं बघा की ताण, इथं ताण कमी आहे. गेल्या वर्षीची परिस्थिती, आताची परिस्थिती, हे सगळ्या गोष्टी हे आपल्याला समजतं. परंतु ह्याच्यावर उपाययोजना काय करायची ते शिफारशीत येतं. नेक्स्ट ह्या सर्वांच्या दृष्टिकोनातून उत्पादन 30 ते 40% आपलं वाढणारे, बचत होणारे पाण्यामध्ये, आणि ओव्हरऑल जे सेव्हिंग आहे ते 30% असणार. म्हणजे एवढ्या पद्धतीनं मायक्रो लेवलला जाऊन आपण ऊस हा द्राक्षाप्रमाणे आणणार आहे. पण द्राक्षा एवढं खर्च आपल्याला नाही, द्राक्षा एवढं सतत आपल्याला ऊसात जावं लागणार नाही, द्राक्ष एवढी रिस्क नाही. परंतु हे सगळ्या गोष्टी आपल्याला सहजासहजी आपल्या शेतामध्ये आणता येतील. त्याच्यासाठी एकच गोष्ट करायला पाहिजे, आपली मानसिकता. तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे, पण मी ऍप्लिकेशन नाही केलं तर ह्या गोष्टी होणार नाही. मानसिकता बदलावी लागेल की मला प्रत्येक स्क्वेअर फुटामधनं 5 किलोचा ऊस तयार करायचा. 40,000 ऊस माझे गेलेच पाहिजे. ऊसाचं वजन माझं कमीत कमी 3 किलो असलं पाहिजे. का येत नाही? असलंच पाहिजे. या सगळ्या गोष्टी या माध्यमातून आपल्याला साधता येणार. नेक्स्ट एका शेतकऱ्याचा फीडबॅक आहे, तो फक्त आपण बघू. तुमच्या मनात जेवढे काय प्रश्न असतील त्या सगळ्यांना उत्तरे द्यायला मी इथं आहे. तुम्ही प्रश्न विचारा, नंतर आपण याच्यामध्ये जाऊ. साधारणतः सुरुवातीला आपण 1000 शेतकरी घेतले. आता कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय आणि आदरणीय माननीय जयंत पाटील साहेब आज महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. या संदर्भामध्ये टास्क फोर्सचे ते अध्यक्ष आहेत. आणि मला असं वाटतं की आपण या भागामध्ये या पद्धतीने सुरुवात केली पाहिजे. इतर राज्यामध्ये तामिळनाडू, गुजरात, यूपी आणि एमपी आता आपल्या बरोबर काम करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. हे कोल्हापूरचे शेतकरी आहेत. ऊसामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण ऊस उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान महाराष्ट्रातील बहुतांशी भागामध्ये घेतलेलं आहे आणि त्याचा फायदा आता दिसून यायला लागलेला आहे. तर आपण जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग राबवला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा आता ऊस दिसतोय. हे लागण तारीख किती आहे आणि पाण्याचं नियोजन ह्याच्यामध्ये कसं झालं हे जरा थोडक्यात सांगा. हे लागण तारीख आहे 8 जुलै 2024. हे साधारण 9 महिने. हां, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नियोजनमध्ये सांगायचं ना तर आज किती पाणी लागलं तुम्हाला आणि पाण्याचा वापर इतर शेतकऱ्यांपेक्षा आपल्या ह्याच्यात किती फरक दिसतो? इथं सुद्धा माझ्याकडे शेती आहे. माझं आता हे 2 एकर सोडून 3 एकर ऊस आहे. वर्षाला बघितलं तर आता एवढी हिट आहे 38-39 डिग्री टेम्परेचर असताना सुद्धा पाणी फार कमी मागतंय ऊस. आणि एवढ्या टेम्परेचरला खरं म्हणजे फ्लड आम्ही 8-10 तास फ्लड चालू होत होतो पूर्वी. लाईन आली की चालू, लाईन गेली की बंद. पण आता 1.5 ते 2 तासाच्या वर पाण्याची गरज लागत नाही. 2 तास पाणी आपण आज सोडलं तर 3 ते 4 दिवस पुन्हा 2 तास पाणी सोडायला लागते. एवढं कमी पाणी आपल्या आता या अनुभवात आम्हाला लागायला लागते. म्हणजे तुम्हाला मेसेज येतात का ह्याच्यामध्ये दाखवलं जातं? हां, आम्हाला मोबाईलवर मेसेज येतात. कलरचं हे ग्रेडेशन दाखवलं जातं, वाढ कशी आहे, काय आहे, पाण्याचे किती तुम्ही चालवायचं हे जे मेसेज येतात त्याप्रमाणे आम्ही हे ऊसाचं नियोजन अगदी चांगल्या पद्धतीनं करत आहोत. हे अंतर किती ठेवलं तुम्ही ऊसाचं? अंतर 5 बाय 2चं अंतर आहे. 5 बाय 2 फुटात रोपाची लागवड. हां, रोपाची लागवड. आता एक अपेक्षित फुटव्याची सरासरी किती फुटवे? अपेक्षित फट 8 ते 12 पर्यंत एका बेटात फुटवे आहे. कांड्याचे आता 9 महिने साधारण झाले असं आपण समजलं. 15-16 कांड्या आहेत. 16 कांड्यापर्यंत आहे. ऊसाची जाडी चांगली वाटते. पेऱ्याचं अंतर चांगलं आहे.
आणि ऊसाचं उत्पन्न चांगलं या पद्धतीवर निघायला काही हरकत नाही असे आमचं एवढ्या अनुभवात शेतीतनं. आता तुम्ही जे नेहमी पद्धतीने आणि इतर शेतकऱ्याला परिसरातले पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, त्यांच्यानं आपल्या ऊसात किती बदल वाटत? त्यांच्या म्हणजे आता बांधावर आमच्या एक ऊस आहे, एक 15 दिवसाची मागची लागण आहे. तुम्ही जर ती लागण बघितली तुम्ही ह्यात घेऊन तर जमीन आसमानचा फरक आहे. निम्मा होय, निम्म्यापेक्षा जास्त कमीच मान. म्हणजे पाणी कमी लागलं, पाणी आमच्या ह्याला पाणी कमी लागलं. त्यांचं काय कायम ड्रिप चालू आहे, लाईन आली की चालू गेली की बस. तर ते लोक सांगून ते ऐकत नाही. अतिरिक्त पाण्याची गरजच नाही आपल्याला, झिरो अजिबात गरज नाही अतिरिक्त पाणी. आता ह्याच्यात कुठं काय भागात कमी जास्त वाढ आहे, त्याच्यात काय वाटलं का परिसर आहे कमी जास्त कुठंतरी वाढ, पण तो रानाचा दोष आहे. आमच्या साधारण 4.5 महिने पाऊस आपल्याकडे पडत होता आणि आमचं रान असं गाळाचं आहे. वरच्या बाजूला असं पाणी पावसाचं येतं आणि एका ताच्या पश्चिम बाजूच्या कडेनं मधनं साधारण 25 फूट असून पाणी वाहत होतं एक बरेच दिवस. तो भाग थोडा बसलाय, पण आता चांगली सुधारणा आहे त्यात सुद्धा. पण तो ट्रेस जो आहे तो दाखवला असेल तुम्हाला? दाखवलाय, हो त्या ह्यात दाखवतोय. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यात थोडं खताचे एक्सेस हे घालून चांगली वाढ त्याची करून घेतली. आणि खताचं नियोजनाचं कसं आहे? खताचं तुम्ही जसे बेसनल डोस पहिला बाळ भरणीचा मोठ्या भरण्याचं माती परीक्षण करून ते तुमच्या ज्या ह्यानं आम्ही आतापर्यंत आपलं डोकं ह्यात काही न चालवता तुमच्या पद्धतीनं आपण चाललेलो. तुम्ही जे डोस सांगताय ड्रिपचे, मायक्रोन्यूट्रिएंटचे, या पद्धतीनेच आम्ही चाललो. उत्पादन किती अपेक्षित आहे आपल्याला? मला आता माझा मागच्या वर्षी जी लागण माझी 92 टनाची क्रांती कारखान्याचा आवरेज आहे. तर यावर्षी 130 टनांच्या पुढं मी आता धीरच बोलतोय. 130 टन झालाच पाहिजे असं मला गॅरंटी आहे. वाढ सांगते का तुमचं पाण्याचं? आणि वाड्याजवळ जी जाडी आहे पाण्याची जाडी आणि वाड्यावर जी गटके वर सरणारी फारच चांगली आहे असं माझ्या आता एवढ्या वर्षाच्या शेतीच्या अनुभवातनं वाटते. माझा तसा द्राक्षातले अभ्यास असल्यामुळं मला तरी फुल समाधान या पद्धतीत वाटतं. आपण कोल्हापूर पासून नांदेड पर्यंत माझे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना याचं आश्वासन या पद्धतीला सर्व 100% लोकांनी याला अजिबात काय हरकत नाही. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी AI वर तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती करून उत्पन्न वाढवावं असं वैयक्तिक मी सर्व शेतकऱ्यांना सल्ला देतो. धन्यवाद. हंगामीला केली, कुणी सुरूला केली, व्हरायटी वेगळे, जमिनीचे प्रकार वेगळे, कारखान्यांशी संलग्नता त्यांच्या वेगळ्या कारखान्यांशी आहे आणि त्यामुळं हा अनुभव 1000 शेतकऱ्यांचा आहे. नंतर मी तुमच्या समोर त्यामुळं नुसतं पेपर वाचून आर्टिकल वाचून हे इथपर्यंत पोहोचलेलं नाही. त्याच्यामध्ये जवळपास 100 शास्त्रज्ञांचे कष्ट गेल्या 5 वर्षापासूनचे आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर कडलक सर आहेत जे आम्हाला नेहमी अन्नद्रव्य व्यवस्थापन, वॉटर मॅनेजमेंट याविषयी मार्गदर्शन करत असतात. खरं तर हे जे काय अनुभव आमचे होते, निष्कर्ष आले, ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. कदाचित तुमच्यातले काही चांगले शेतकरी असतील या सिस्टीम बरोबर काम केलं तर तुमच्या अनुभवाची जोड देऊन अजून आपल्याला चांगला अल्गोरिदम तयार करता येईल. आपले काही प्रश्न असतील तर स्वागत आहे. मला वाटतं अनुभव खूप शेतकऱ्यांचे आहेत. वैयक्तिक तुम्ही कारखान्याशी संलग्न होऊन कारखान्याचा शेती विभाग त्यांच्याशी जोडले जा आणि त्यांच्या मार्फत जर आपण अशा पद्धतीचं योजना पुढे राबवली सुरुवातीला तर मला असं वाटतं की सीइंग इज बिलिव्हिंग. तुम्ही डोळ्यानं बघितलं पाहिजे आपल्या शेतात तर मग पुढे वापरलं पाहिजे. आणि असं काय फार मोठी बाहेरची यंत्रणा नाही, जे परिस्थिती आहे त्याच परिस्थितीवर आपण अभ्यास करतोय आणि पुढे चालतोय. हा एवढाच त्यामध्ये फरक. धन्यवाद.